दुसरीकडे धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर विधानसभेमध्ये आज चर्चा काल झालेली आहे। तर मुंबईला भोंगेमुक्त करण्याचं काम पोलिसांनी केल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। यावर आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलंय। दरम्यान भोंग्यांच्या मुद्द्यावरून राऊतांवर टोलेबाजी सुद्धा पाहायला मिळाली आहे। विधान भवनात मुख्यमंत्री फडणवीसांनी धार्मिक स्थळांवरचे भोंगे हटवल्याबद्दल पोलिसांचं कौतुक केलंय। 1149 मशिदी, 48 मंदिरं, 10 चर्च, 4 गुरुद्वारे आणि इतर 147 धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्यात आले। राज्यात 1759 धार्मिक स्थळांवरून भोंगे हटवले असून मुंबईत एकाही धार्मिक स्थळावर भोंगा उरला नाही असं फडणवीस म्हणाले। तर धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद केले त्यासाठी आदित्य ठाकरेंनी अभिनंदन केलं। मुंबईमध्ये 1608 धार्मिक स्थळांवरचे भोंगे आपण हटवले आहेत। आता या क्षणी मुंबईतल्या एकाही धार्मिक स्थळावर भोंगा नाही। मला हे सांगितलं पाहिजे की मी मुंबई पोलिसांचं विशेष कौतुक करेन। कुठेही धार्मिक तणाव नाही आणि आज मुंबईला भोंगेमुक्त करण्याचं काम हे आपल्या मुंबई पोलिसांनी केलेलं आहे। मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो की सगळ्यांशी चर्चा करून भोंगे सगळे काढलेले आहेत। मी मनापासून अभिनंदन करतो, त्याच्यात काही कुठेही दुमत नाहीच आहे। त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत तो भोंगा लागेल, त्या पोलीस स्टेशनचा जो त्या भागाचा इन्चार्ज असेल त्याच्यावर याची जबाबदारी असेल, त्याला जबाबदार धरलं जाईल। दरम्यान सकाळच्या 10 वाजताच्या भोंग्याचं काय असं म्हणत अनिल पाटलांनी प्रश्न उपस्थित केला। मुख्यमंत्री महोदय, तुमच्याकडनं इतकं चांगलं काम होतं, पण त्या सकाळच्या 10च्या भोंग्याचीही माझी तक्रार आहे, त्याचाही विचार करा। नाही, त्याच्याकरता त्यातला एकच प्रॉब्लेम आहे की आता ध्वनी प्रदूषणाच्या विरुद्ध आपल्याकडे कायदा आहे, पण विचाराच्या प्रदूषणाच्या विरुद्ध अजून कायदा व्हायचा आहे। तो कायदा झाला की त्याचा आपण विचार करू।